तर मग आज आपण करणार आहोत ढोबळी मिरचीचं बेसन. चला तर मग रेसिपी स्टार्ट करू आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ढोबळी मिरची आहे, आपण आज याची भाजी करणार आहोत. असे बारीक बारीक ढोबळी मिरची घ्यायचे. चला तर मग याची आता काप करून घेऊया, चिरून घेऊया. बघा असे काप करून घ्यायचे. असे असे काप करून घ्यायचे. आपल्याला बिया वगैरे काढून घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता सगळे ढोबळी मिरची चिरून झालेली आहे. आता हाताने असं हे करून घ्यायचं, थोडंसं असं करायचं, म्हणजे हे जे बिया वगैरे आहे ना, हे बघा अशा अलगद निघून जातात. ठीक आहे, आणि हे असे वेगळे काढले आहे मी. ठीक आहे, आता आपण याला पाण्यात टाकूया. पाण्याच्या सहाय्याने कसं बिया वरती तरंगतील आणि निघायला सोपं जाईल बिया. बघू शकता एक बारीक चिरलेला टमॅटो घेतला आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, 2 हिरवी मिरच्या असे मोठे मोठे काप करून घेतले आहे. म्हणजे लेकरं वगैरे राहतात, आपण जर डब्यासाठी, आता शाळा चालू होत आहे, डब्यासाठी जर करत आहोत तर मोठे मोठे चिरायचे, म्हणजे वेगळे काढून ठेवू शकतात बा हिरवी मिरची म्हणून. आणि इकडे बघा ढोबळी मिरची पाण्यात टाकले आहे मी आता छान असे. कोणाकोणाला बियाचा टेस्ट अजिबात आवडत नाही, पण माझ्या घरी आवडते. हे बघा, हे असं काढून घ्यायचं. ठीक आहे, चला तर मग बघा कढई छान अशी मस्त तापली आहे. आता तेल वतूया याच्यामध्ये थोडंसं, बस हे 2 चमच तेल आहे जवळपास. तेल छान तापू द्यायचं. बघा तेल तापायला सुरुवात झालेली आहे आता. तर ही तुम्ही भाजी जर डब्यासाठी करत असेल तर, म्हणजे जर नवरा चाललाय ऑफिसला किंवा काही लेकरं चालले शाळेसाठी, तर लेकरांसाठी जर करत असेल तर कमी तिखट, मी असं सजेस्ट करेन की तिखट थोडं कमी ठेवायचं, कारण बाहेर शाळेत जातात, पोट नको बिघडायला. चला तर मग तेल छान तापलं आहे. आता आपलं रेसिपीला स्टार्ट करूया. बघा तेल छान तापलं आहे. जिरं, गॅसची फ्लेम कमी करायची. जिरं टाकलं आहे. आता टाकायचा कांदा, हिरवी मिरची छान असं परतून घ्यायचं. आताच टाकायचे टमॅटो. त्याचबरोबर टाकायचं लाल तिखट, कितपत तुम्ही तिखट खाताय त्याप्रमाणे. थोडीशी हळद, अर्धा चम्मच, चवीप्रमाणे मीठ,
परतून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये किती मिरची आहे बघा. आणि आपण ढोबळी मिरची धुवून स्वच्छ वेगळे काढून ठेवलेले. आणि इकडे बघा याच्या बिया किती साऱ्या. तर ही पद्धत तुम्ही वापरा. चला तर. आणि इकडे आपला मसाले पण छान असे शिजले आहे. आता याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकायचे. छान असं मसाले असे परतून घेऊया. अशी लांब सडक याच्यासाठी शिजले की शिजल्याच्या नंतर ते म्हणजे असं चिंबून जातात, असे थोडेसे बारीकशे होतात, मऊ होऊन जातात ना, तर मग दिसत नाही. त्याच्यासाठी असे लांब सडक चिरले आहे मी. बघा परतून झालं आहे छान. एक 10 ते 15 मिनटं आपण वाफ काढून घ्यायचे छान असे मऊसूत होतपर्यंत. म्हणजे 80 ते 85% शिजले पाहिजे शिमला मिरची ढोबळे मिरचे. आणि झाकण ठेवून एक 2-2 मिनिटांनी बघायचं उघडून की खाली करपायला नको म्हणून. ठीक आहे, आता झाकण ठेवायचं, एक 10 मिनटं तरी शिजू द्यायचं आपण. बघा एक 5 मिनटं झालेले. बघा तुटते आहे. एक 5 मिनटं झाले, तुटते. आता आपण याच्यामध्ये पीठ घालूया, बेसन पीठ. बघा आता चाळून घेतलेलं बेसन पीठ आहे हे. असं पूर्ण कवर करून घ्यायचं. आता हे असंच ठेवायचं. याच्यावरती थोडंसं मीठ घालूया आपण, थोडंसं. आणि थोडीशी हळद घालूया. ठीक आहे, आणि असंच कमी, गॅसची फ्लेम खूप कमी करायची, मीडियम ठेवायची. आणि एक 10 मिनटं शिजू द्यायचं. एक वाफ काढून घ्यायची. एक 7 ते 8 मिनिटं झाले. तुम्ही बघू शकता रंग. आणि हे बघू शकता गुळाला अजिबात चिकटलेला नाही आहे. जे खाली दिसते ते तुम्हाला तेल आणि तिखट मीठ आहे. मसाले आहे फक्त, जे खाली बसले होते फक्त. परतून घ्यायचं पाणी न टाकता. बघा
छान दिसते. बघू शकता किती मस्त दिसते. आता झाकण न ठेवता आपल्याला असंच हे शिजवायचं. बघा असं वाफेवर शिजवता 2 ते 3 मिनटं झालेले. सांबार टाकलाय मी आणि हो, बेसन वगैरे काही भाजून वगैरे घेतलं नव्हतं, असंच टाकलेलं. तरी बघा छान दिसते. भरपूर असं सांबार टाकायचा. मस्त चटपटीत दिसतंय. पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिट पुन्हा शिजवायचं आहे. आता असंच आता एक वाफ काढून घ्यायची पुन्हा झाकण ठेवून. पण चला तर मग आता शिमला मिरचीचं म्हणजेच ढोबळे मिरचीचं बेसन तयार आहे. चला तर मग प्लेटिंग करून घेऊया आपण. बघा किती छान दिसते आणि मोकळं झालंय. बघा मोकळं झालंय एकदम. बघू शकता. आणि शिमला मिरची पण अशी छान शिजली आहे. बघू शकता. चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.